मुंबईमध्ये राहणारी 20 वर्षांची एक तरुणी LBSचं शिक्षण घेत होती. लहानपणापासूनच तिला ट्रेकिंगची आवड होती. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मनसोक्त फिरणारी ही तरुणी 31 जानेवारीला ट्रेकिंगला जाते असं सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती लोणावळ्याला गेली. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळं घरच्यांना काळजी वाटली. घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. मात्र त्यांना आपली मुलगी काही सापडली नाही. शोधाशोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सापडला तो तिचा थेट मृतदेह, तोही 400 फूट खोल दरीत. ही गोष्ट ऐकल्यानंतर माझ्यासारखेच तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की बुवा ती तरुणी नेमकी कोण होती, तिच्यासोबत असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे तिचा थेट मृतदेह सापडला. दरीमध्ये ट्रेकिंगच्या दरम्यान कोसळली की तिनं स्वतःलाच संपवलंय? जर संपवलं तर त्या मागचं कारण काय? का तिच्यासोबत काय घातपात झालाय? आता मंडळी, याबाबतचा सगळा खुलासा झालाय आणि या खुलाशातून जे काही समोर आलंय ते भयानक नाही तर भयावह आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये ट्रेकिंगचं एक नवीन फॅड अनेक तरुणांच्या डोक्यात घुसलंय. ट्रेकिंगमध्ये कधी कधी बऱ्याच गोष्टींचं टेक्निकल नॉलेज नसतानाही अनेक जण अवघड गडकिल्ले सर करण्यासाठी जातात किंवा सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये फिरायला जातात. आणि अशा वेळी तांत्रिक ज्ञानाच्या अभावी त्यांच्यासोबत बरेच अपघातही घडतात. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अशा घटना आपण दररोज ऐकतो, बघतो. पण आता अशीच एक धक्कादायक घटना लोणावळ्यातल्या टायगर पॉइंट परिसरात घडली आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचं सगळ्यांना वाटलं, मात्र यातून धक्कादायक माहिती समोर आता आली आहे. नेमकं काय झालंय तर मुंबईमध्ये बेलापूर इथं राहणारी श्रेया पटी, वय वर्ष साधारण 19 ते 20 वर्ष, मुंबईतल्या एका नामांकित कॉलेजमध्ये LLBचं शिक्षण घेत होती. 31 जानेवारीचा नेहमीचा दिवस, पण आज श्रेया ट्रेकिंगला जाणार होती, ते पण एकटी. श्रेया ट्रेकिंगला जाते असं सांगून घरातून बाहेर पडली. 11 वाजताच्या सुमारास ती सकाळी लोणावळ्यात पोहोचली. सुरुवातीला ती लोणावळ्याच्या ड्यूक्स नोज या पॉइंटवर गेली. काही वेळानंतर ती तिथून खाली उतरली आणि रिक्षानं थेट टायगर पॉइंटला गेली. टायगर पॉइंट इथल्या एका स्टॉलच्या पाठीमागं तिनं आपली बॅग ठेवली. पण टायगर पॉइंट परिसरात कठड्याजवळ असलेल्या तुटलेल्या तारेच्या कुंपणातून ती थेट 400 फूट खोल दरीत कोसळली. त्यानंतर संध्याकाळ झाली तरी श्रेया घरी परतली नाही, म्हणून कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा मोबाईलही बंद होता. थोड्या वेळानं स्टॉलच्या पाठीमागे ठेवलेली बॅग एका दुकानदाराला सापडली. बॅगेतल्या ओळखपत्रावर असलेल्या मोबाईल नंबरवर फोन करून त्यानं ही घरच्यांना माहिती दिली. श्रेया बेपत्ता असल्याचं तेव्हा कुटुंबियांच्या लक्षात आलं. तिच्या घरचे रात्री उशिरापर्यंत लोणावळ्यात पोहोचले. श्रेया एकटीच आली होती की तिच्यासोबत कोण मैत्रीण होती याची चौकशी तिच्या घरच्यांनी केली. चौकशी केल्यानंतर ती एकटीच असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर घरच्यांनी पोलिसांशी संपर्क केला. डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आलं. बॅगेतल्या कपड्यांच्या आधारे श्वानांनी ड्यूक्स नोज दरीपर्यंत धाव घेतली. त्यामुळे पुढे काय घडलं असेल याचा अंदाज सगळ्यांना आला होता. ज्या ठिकाणाहून ती त्या दरीमध्ये पडली त्या ठिकाणापर्यंत श्वानांनी पोलिसांना नेलं खरं, पण ड्यूक्स नोज दरी ही टायगर पॉइंट परिसरातली अत्यंत खोल आणि दुर्गम दरी असल्यामुळे शोध कार्यात अनेक अडचणी येत होत्या. ही दरी जवळपास 400 फूट खोल आहे, यामुळे इथं जाणं शक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता रेस्क्यू टीमला शोध मोहिमेसाठी बोलवण्यात आलं. ड्रोनच्या मदतीनं शोध मोहीम राबवण्यात आली. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून दुपारी 2:30 वाजता ही शोध मोहीम सुरू केली. डॉग स्क्वॉड, पोलीस ड्रोन आणि नंतर लाइटनिंग ड्रोनच्या मदतीनं शोध सुरू झाला. ड्रोनच्या मदतीनं खोल दरीत जाऊन पाहणी करण्यात आली. तेव्हा एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये श्रेयाचा मृतदेह आढळून आला. रात्रीचा अंधार असल्यामुळे दरीतून श्रेयाचा मृतदेह बाहेर काढण्याचं मोठं आव्हान समोर होतं. अंधार असतानाही अत्यंत कठीण परिस्थितीत दोरी, स्ट्रेचर आणि वॉकीटॉकीच्या मदतीनं अखेर मृतदेह सुरक्षितपणे वर काढण्यात आला. रात्री 9:30 वाजता श्रेयाचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही संपूर्ण शोध मोहीम पोलीस प्रशासनाच्या आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या धाडसाने यशस्वी झाली. पण मंडळी, ही घटना असं तुम्हाला वाटत असेल की तेच संपली, तर तसं नाही आहे. कारण जेव्हा पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. श्रेयानं स्वतःला संपवलं असल्याचं या तपासातून निष्पन्न झालं. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करताना या ठिकाणी तपासणी केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालं की श्रेयाच्या कुटुंबामध्ये अंतर्गत वाद सुरू होते. त्यामुळे श्रेयाला हा त्रास सहन झाला नाही आणि तिने ट्रेकिंगसाठी जात असल्याचं सांगत लोणावळा गाठला. परिवारातल्या अंतर्गत कलहामुळे नेहमी तणावात राहणारी श्रेया नवी मुंबईवरून 31 जानेवारीला लोणावळ्यात आली आणि तिने टायगर पॉइंट परिसरातल्या एका खोल दरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. घटनेचा पुढील तपास अजूनही सुरू आहे. मात्र श्रेयाचा मोबाईल आणि लॅपटॉप अजूनही लॉक असल्यामुळे महत्वाचे पुरावे गोळा करायला अडचण येते.
हे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यावर त्या पुराव्यातून अजून काही समोर कारणे येतात का? श्रेयाने हे पाऊल उचलण्यामागचं अजून काही महत्वाची कारणं होती का? हे सगळं आता समोर येणार आहे. पण मंडळी, श्रेया ही मुंबईतल्या नामांकित महाविद्यालयात LLBचं शिक्षण घेत होती. तिच्या अकाली जाण्यानं आता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पण या घटनेमधून आपल्याला एक गोष्ट तर नक्की समजते की आजकालच्या पिढीला स्वातंत्र्य हवंय, पण या स्वातंत्र्यामागची जोखीम मात्र त्यांना माहित नाहीये. आपले आईबाप आपल्या पोराच्या जीवितासाठीच काळजी करत असतात, ही गोष्ट वारंवार सांगूनही त्यांच्या लक्षात येत नाहीये. आता ट्रेकिंग ही गोष्ट नाही म्हटलं तरी साहसी आहे, आणि अशा गोष्टी करत असताना आपल्याला त्याचं तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक आहे, अनुभव असणं गरजेचं आहे. पण तरुणांना घाई असते, त्यांना लगेच एखाद्या गोष्टीतली मजा आणि आनंद हवा असतो, पण हीच घाई गडबड त्यांना अडचणीत आणते. आपल्यापेक्षा मोठी माणसं आपल्या काळजीपोटीच काही गोष्टी सांगत असतात, याचा त्यांनी सारासार विचार करणं खरं तर गरजेचं आहे. आणि निदान आपल्या आईबापासाठी तरी अशाच्या छोट्याशा गोष्टीवरून टोकाचं पाऊल उचलायला नको. बाकी तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.